पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईच्या दादर कबूतरखान्याजवळ मराठी एकीकरण समितीचं आंदोलन, कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन। कबूतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही, सामाजिक। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। दादर पोलिसांनी मारहाण केल्याचा गोवर्धन देशमुख यांचा आरोप, तर चाकू सुऱ्या काढले तेव्हा पोलीस कुठे होते? एकीकरण समितीच्या देशमुखांचा सवाल। कबुतरांसाठी मी मरायलाही तयार, शस्त्र काढणार नाही, शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। आंदोलनावरून जैन मुनींची भाषा बदलली, जैन मुनींनी मागितली मराठी लोकांची माफी। शस्त्र कुणावर उगारणार ते जैन मुनींनी सांगावं, आमचीही तलवार उचलण्याची संस्कृती। शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी दरम्यान आतापर्यंत कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल, कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। मंत्री लोढांनी कबूतरखान्यासंदर्भात बोलण्यास नकार दिला, मी कबूतरखान्यावर बोलणार नाही, मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। दादर कबूतरखाना बंद करा, स्थानिक रहिवाशांची मागणी। कबूतरांमुळेच अस्थमा झाल्याचा स्थानिक नागरिकाचा दावा, औषधासाठी महिन्याला 2 ते 2.5 हजारापर्यंत खर्च करावा लागतो, स्थानिकांनी मांडली व्यथा। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात आज आंदोलन, सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून होतं आवाहन, तर आंदोलनानं काहीच साध्य होणार नाही, अंजली दमान यांची प्रतिक्रिया। दादर कबूतरखाना परिसरातील दुकानं 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांचे होते आदेश, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदेश। दादरमधील जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही होता बंद। देशात धर्माच्या नावानं फालतू भूतदयेचा आविष्कार सुरू, कबूतरखान्याचं समर्थन करणाऱ्यांवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा, लोकांना भुकेमुळे मरणाऱ्या बांधवांची चिंता नाही, सामनातून टीका। कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातील, शरद पवारांनी पहिल्यांदा 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय अंमलात आणला, केशव उपाध्ये यांचं ट्विट। लक्ष विचलित करण्यासाठी मांसाहार बंदीचा देखावा, अजित पवार म्हणतात कुणी काय खावं हे त्यांनी ठरवावं, जे सत्तेत आहेत त्यांनी चुकीचा निर्णय घेणाऱ्यांना सांगावं, रोहित पवारांची टीका। जळगावात देखील 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांचे आदेश। श्रीकृष्ण जयंती निमित्तानं मांस विक्री बंदीचे आदेशात नमूद। मुख्यमंत्र्यांची गणेशोत्सवासंदर्भात आज महत्त्वाची बैठक, राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार, काही शहरातील लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार। चोरून आणलेली सत्ता गणेश मंडळांना न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका, गणेश मंडळांनी दरवर्षी दाराशी यावं हा सरकारचा हेतू, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। हिंदू सणांवर निर्बंध येणार नाही, डीजे बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, कुठलेही गैरसमज पसरवू नका, सामंतांचं आवाहन। वरळी बीडीडीच्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना उद्या घरांच्या चाव्या मिळणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता, स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंना निमंत्रण। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेना युवा सेनेचा आज आढावा, वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक, बैठकीत आगामी मनपा निवडणुकीबाबत होणार चर्चा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।